खाली येऊन 1 सेकंद पण नाही टाकलो, लगेच महाराजची भारीचा टाइम झालाय. आठवले की गोडच कुठे ते गोड्याला कोणी चाललेलं आहे, गोड कुठे पळाते. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर कालच्या ब्लॉग मध्ये ना आपण आपल्या गावापासून 70 किलोमीटर लांब पावसा पाण्याचं लोणीला गाड्याला आलतो. आणि ह्या ब्लॉग मध्ये बघा पावसावरती मात देत आम्ही तिथं गाडं कसं पळावलं. तर काय होते ते समजा ना, ज्या गाड्यांचा मी व्हिडिओ काढतोय त्यांची बारी बसत नाही. जसं मी मोबाईल बंद करून खिशात ठेवतोय, कुणाच्या ना कोणाची बारी बसतेत. मग बघू एखादा तरी बारीचा व्हिडिओ आपल्याच्याने शूट होतोय का नाही. जी बारी ती बारी 6 लाख रुपयाच्या 2 बारकांल्या पिल्ला गोऱ्यांची जोखटात जी माग 2 बारकांली गोरी दिसते ती 6,10,000ची, म्हणजे एक गोर 3,05,000चं घेतलं. बघू मग आता कसे पळतात काय पळतात ते. तर अख्ख्या घाटात आहे ना अचानकच सायलेन्स झालता आणि सगळ्यांचं लक्ष होतं त्या बारकांल्या 2 पिल्लांवरती. सगळ्यांना बघायचं होतं 6 लाखाची पिल्लं पळतात तरी कशी. आणि अचानकच अलाउन्सरने आवाज केला आणि पिल्लांनी पळायला सुरुवात केली. तर दिसायला पिल्ले पण पळायला नाद नाही करायचं, नुसती विंगरी हारणं. आणि या पिल्लांना पळताना पाहिल्यानंतर आहे ना मान नशीब फळफळलं आणि फायनली मी पहिल्यांदा एक भारी झालेला व्हिडिओ शूट केला. तर आम्हाला लागली हिंडफिरस्तीची सवय म्हणल्यावरती एका जागेवर बसून काय आम्हाला दम निघाला, म्हणून थोडा वेळ उठलोय, जरा हिंडतो फिरतो. आणि आबाची पण बैल आल्यात, मग बघू ती कुठं थांबलेत काय. अयो, आणि त्यांचा फोन आला ती कुठे माहिती का, ती पाण्याची टाकी दिसतीत का, त्यांनी तिथं बैल थांबवल्यात. आणि तिथून असं वयस कमी 6 किलोमीटर लांब. त्यांना मग आता पुढं बोलावलंय इथं कुठं तरी, मग जवळपास त्यांना बैल 4 किलोमीटर लांब असेल. अंदाज लावला ते टाकीचा, पण ती टाकी नाही, ही ह्या टाकी पैसे आल्यात. आणि हर्षा म्हणते एक मध्ये डॉकर. तर ही जी टाकी दिसते मग जवळच आहे, तिथं कुठेतरी त्यांनी गाडी लावलीत. आणि मग आता इकडे गाठा का चालत येते. तर मग आपण ते आता त्या पाण्याच्या टाकी पैसे मग बघू आपण कोणती बैल आणल्यात आणि किती बैल आणल्यात तिथे जाऊन गेल्यावरतीच कळत. आप्पा पण आले आणि आमच्यात किती बैल आणल्यात, आबाची कोणती आणल्यात, कुठे आहे ती, तिकडेच ठेवली का आप्पा, तिथं आहे का. तर आबाच्या बैलांकडे आम्ही चाललो होतो, तेवढ्यात मनावाने फोन केला की महाराजांनी त्यांच्या पैसे आता कायला बोलवले काय माहिती, तिथं गेल्यावरच कळून अटकून इकडे आलो. ते ह्यांच्या अंगावर कोणी गुलाल टाकलाय ते कळाना. आणि ही 2 कोण हत्यारे आणून बांधल्यात शेजारी ते पण माहित नाही. आता ते पांडा भाऊलाच माहिती. अयो ह्यो एक हत्यार कोणाचं आहे, 3 हत्यार कोणीतरी आणून बांधले तिथं. ए बाबा मी तुला हत्यार लावाय आलोय का, तो मा काय सुतप आता आहे का, तू गप्स ना गप. तर हे हत्यार लयच देखणं दिसतंय. दोन्ही जोड वाटतोय का रे, पण दिसाय जोड वाटतोय का नाही भाऊ. हा त्यो जोड आणि ह्यो जोड आता सोबत पळवायचा आहे. आणि ह्याचा जोड अजून यायचा. आज सूर्याबाई त्याच्या नावाला शोभतोय, सेम बाई वाटतोय. त्याचा गंध एवढा खतरनाक त्याला लावलाय, गडी बाईच वाटतोय. अय सूर्या भाई कैसा लग रहा है रे तू. त्याला मग आता यांना इथं आराम करू द्या आणि आपण जाऊ घाटात. जलवाची बारी आता थोड्या वेळात ती बघायला. महाराज ए बाळ्या कसे हा मेरी चॉकलेट. ह्या पिल्लांना आराम करू द्या, आपण जाऊ घाटात. चला आता इथं आल्या सरशी नुसतं जाण्याचा आमचा टाइम जाणार आहे. नुसतं घाटात जातोय आणि इकडे येतोय. आणि घाटाजवळ नाही गाड बघा पुढे, तिथून आम्ही इथे येतोय ह्या पिल्लांना भेटायला. तर इकडंच पिकअप लागलेत, पण इकडं तर फार उतारला ह्या का लांबवर तिकडं ती खांब दिसतो बरं, तिथपर्यंत पिकअपी लागलेलं आहे. मी बैलन जनावर एवढ्या लांबपर्यंत आलेली. तर एवढंच आहे की ज्याचा नंबर येतपर्यंत जे ते आपल्या जनावरांना पैसे थांबले म्हणून घाट मोकळा दिसतोय. नाही तर पब्लिक बरी चाललेली आहे ना, अंतर मोठं आहे ना, म्हणून सगळं पब्लिक पांगले म्हणून घाटात गर्दी दिसत नाही. पण जसं सगळ्यांच्या बाऱ्या होत्या मग लोक बघायला येते हळूहळू कुणाचा बैलगाडा पळतोय. शेवट फायनल बघायला जी लोक येते त्याच्यावरून कळून किती गर्दी येते. त्या का रुक्मिणी आपली तिकडं कोपऱ्यात वरून येते पिकअप बसून. बैलगाडाला आल्यावरती जेवढा आनंद होतो ना त्याच्यापेक्षा एखादं दुःख होतं की तोंडले काळं पडतं उन्हामुळे. त्याला पर्याय नाही, पण आनंद घेण्यासाठी काहीतरी व्हायला लागते. रुक्मिणीसाठी मी थांबले, रुक्मिणीला वरून जावं लावले. नटखट आपली रुक्मिणी तुम्हाला माहित असेल जे रेग्युलर ब्लॉग बघते त्याला. तर आमचे बैल घाटात पळून दमत्यान का नाही माहित नाही, पण आम्ही तर मोक्कार दमलोय. नुसतं आम्ही घाटात जातो आणि घाटातून माघारी बैलांपाशी होतो. तर आता परत आम्ही चाललोय बैलांपाशी, का परत भूक लागली.
वेगळे इकडे दाखव बेड आणि मला कॅम्प पण हर्षण त्यांना स्टिंग घेऊन चाललोय. चला आता हर्षा मी अशी गद्दारी करणार मला का नाही मग कॅम्प घेतलं हा का चालते जाऊ दे कधीतरी छपराडा बांधणं पण चांगलं असते. मग आज छपरी स्टिंग पिऊन बेड खाणारी आणि थोड्या वेळ तिथंच आराम करणारी. ते बैलांचा बाजार भरलाय जिकडे बघन तिकडे नसते बैल क्या उन्हात आम्हाला एक सावलीचं झाड गावलंय त्या झाडाची सावली बघा किती मापात आम्ही चौघ बसून अशी सावली या काय झाडाखाली. मग चला इथंच बसू आणि आणलेली बेड खाऊ म्हणलं होतं तूच म्हणत होता तू. मग आता थोडं खाऊ आणि झोपायचं का लगेच आपली बारी. हा गाडात घाललाय अजून थोडा टाइम मग खाऊपर्यंत गाड्याचा आपला नंबर येईल मग खाऊन परत तिकडे जायचंय. मी म्हणलं ना आम्ही चलो चलो तास दमणार आहे. तर इथं येऊन आत्ता बसलो 5 मिनिटं पण नाही झालं आणि आत्ता 6 घड झालं नंतर सूर्याची बारी आहे. आता सूर्याला तिकडे घेऊन जायचंय. अरे आम्ही नुसते जनावर इकडे तिकडे नेऊनच दमणार रे आमचं काय नाही होणार. मग आता सूर्याला सोडायचंय तिकडं गाडा आपला आत्ता गाड्याच्या पुढं 5 गाड राहिल्यात आणि मग सूर्याचा नंबर येणार आहे. मग सूर्याला सोडू आणि तिकडं नेऊ. नेमका आता आरामाला बसलाय आणि त्याचा आता नंबर आलाय. मग आता याला घेऊन जायला लागेल. मग आले होते आराम करेल. ए कंती हिती का सूर्याला एक न्यायचंय आणि ह्याला एक सूर्यासोबत ह्याला झोपायचंय का मग सूर्यासोबत कोणी कोण तिकडे आहे का. मी तर समजतो सूर्यासोबत हे तू बस तू नाही लगेच तुला अजून टाइम आहे. तर मग चला आता डायरेक्ट घाटात गेल्यावरतीच भेटू जाऊ आपल्या सूर्याचा नंबर येईन टोकन जातावा. तुला म्हणलं तर असं सोड तू असं सोड तू काळातले मंडळी सोडलं होतं आपल्या हर्षाच्या नावावरती म्हणून आता त्याच्या हातात दिलाय गाडा. तर बारी केली ती हर्षाच्या नावा बारी झाली म्हणून गाडा खालण्याचा इनाम पण हर्षाला आहे. आता हर्षाने गाडा खालण्याचा त्याच्या नावा बारी झाली म्हणून बारीचे मालक आहे हर्षवर्धन विजय शिवले. मग आता तुम्ही गाडा परत गाडीपर्यंत घेऊन जावा. तर आता सूर्याची झाली आता थोड्या वेळाने महाराजची त्याच्या आधी आबाच्या बैलांची असेल तर परत इकडे यायला लागेल. आमचं जाण्या येण्यातच आमचा जीव जाणार आहे आज जाण्या येण्यातच आणि काल आता होणार त्यात काही उपायच नाही. आता थोडा वेळ आम्ही आराम करणार आहे जवळ आमच्या दुसऱ्या बैलांचा नंबर येत नाही तवर एक झोप झाली तर बरं होईल नाही तर फोन आला तर मध्येच जायला लागेल. बघू आता किती वेळ झोपाय भेटते ती. चांगली चालू होती तोंडावरती पाऊस पडायला सुरुवात झालीत बघा आणि अजून महाराजचा टोकन नंबर पण आला नाही. पाऊस नाही यायला पाहिजे नाही तर गाठ वाढला होईल. कल्याण पाऊस यायला सुरू झालाय सगळेजण पिकअप कडे पळतात. आता बैलांना आपण कुठेतरी सावलीला घेऊन बांधू जिथं पाऊस नाही लागणार त्यांना झाडाखाली एखाद्या आणि बघू आता काय होते कसं होते ते. आता गाठ टाकते बैल तर अवघड जर वल्ला गाठ झाला तर पाऊस उघडल्यावरती बघायला लागेल आता गाठ वल्ला होतोय का नाही त्याच्यावरती अवलंबून बैल आता पळवता येईल का नाही. वाढतच चाललाय फक्त भीती याची की कॅन्सल नाही झाला पाहिजे आता गाठ कारण की पाऊस जास्त झाल्यावर बैलांचा पैसा टाकतात गाठात म्हणल्यावर गाड्या कॅन्सल व्हायला बसतात. मग आता आम्ही एवढ्या लांबून आलोय काय होते काय माहिती. आता फायनली पाऊस उघडलाय आणि ऊन पण पडलंय उद्या. मग आता गाठ पण वल्ला झालेला नसेल म्हणल्यावर पडू शकतो. कुठली बैल तुमची झाली का अजून व्हायची बारीक. हा हा चला हाय गाठ चालल्यात काठेवरती लगत गाड्या बघायला. पावसाने एवढा काही फरक नाही झालेला थोडासा गाठवरला झाला एकदम किंचित वरती कापून मग काही टेन्शन नाही. पण तरी ते खाली पोरग म्हणलं थोडीशी बारीक पडलं का वाटते पण एवढं काही मला वाटत नाही फरक झालाय. आता या गाड्यावरून कळणं आपल्याला काही कारण की गाठ अख्खा बघा वाढलेलाच 40-50 गाड राहिल्यात आणि मग फायनल चालू होणार आहे.
मग या 40-50 मध्ये आधी कधीतरी आपल्या महाराजची आणि आबाच्या गोऱ्यांची वारी असेल. तर महाराजला आणलंय आता. अजून किती नंबरला आहे महाराज ते माहित नाही, विचारून बघू अजून किती वेळा नेते. महाराज सोबत आता कांता बैल आहे ते आत्ताच कळत. कांता तरी काळा मैसूर आहे, वरती चालवाय नेलाय घाटातून खाल्यावर जोड कसं आहे ते. आता महाराजला बघू शकता अजून तर गडी शांत आहे. घाटात गेलो पण असं शांत राहा बेड्या झोपतपर्यंत, मग येईन खरी मज्जा. कारण की लई दिवसाने याला माग आपण याला जोकाटाव झोपणार आहे. इतक्या दिवस कांड्यावर ठेवला होता कारण की त्याचा पायाचा थोडा प्रॉब्लेम होता, पण आता पाय ओके. बघू जोकाटाव कसा पळतोय ते. बघता गणभाऊ त्याला जो पाय घेऊन चाललाय आणि सेमच टी शर्ट आहे. त्याला दुसरा टी शर्ट जमत नाही. माहिती आपल्या घाटात मज्जा बघितली का नाही भाऊ? दुसरा टी शर्ट जमत नाही भाऊ त्याला, तोच टी शर्ट लागत. लई दिवसाच्या मानाने महाराज चांगला पळाला, पण बारी नाही बसली. पण असो हार जीत चालू राहते. हार नाही 13 सेकंद कमी नसतात, पण बारी नाही बसली. पुढच्या वेळेस बसेल पण नक्की, कारण की महाराज चांगला पळलाय. कारण की वयस कमी 2-3 महिने झाला त्याला आम्ही पळवलंच नाही. महाराजची बारी झालीत. सोबतचा बैल होता तो थोडासा कमी पडला, म्हणजे लई नाही थोडासा पळायला कमी पडला. पण जाऊ दे आता पुढच्या गाठात, कारण तो पण टॉपचा बैल आहे, सोप्पा नाही. एकदम बेकार पळणारा बैल आहे. पण कधी कधी होतं असं एखादा बैल कमी पडतो जास्त पडतो. बघू आता थोड्या वेळाने आबाची बारी आहे. आबाच्या बारीला अजून 15 का 16 गाड्या राहिल्यात. मग तोवर तोंड बिंड देऊ, तिकडे जाऊ, बघू काय नियोजन आहे. परत गाठ का जाऊ ते म्हणतात ना ते गोडा मेल वजनी नाही गाडाव मेल ह्याला पट्याने काहीतरी ते हाई मला नाही माहिती. आता तुम्हाला माहिती असेल कमेंटमध्ये सांगा. आम्ही तर तोंड तिथून परत गाठात जाऊ. जसं तुम्हाला म्हणलं होतो आपल्याला परत जायला लागणार आहे. परत आपण निघालो कारण की आबाची बारी आता 4 गाड्या झाल्यानंतर मग लवकर जाऊ आणि बैल आतमध्ये घेऊ. आत्तीव तर ह्यावेळेस जरा फसलं, बारी झाली नाही. पण चालायचं हारजीत चालू राहते. मागच्या वेळेस 2 बाऱ्या झाल्या, ह्यावेळेस 1 पण नाही झाली. चालायचं पुढच्या वेळेस सगळ्या होत्या. काय झालं काय माहीत नाही, पावसामुळं काही गाठवाला होता म्हणून झालं, काय झालं माहीत नाही. पण झालं गेलं. तर आत्ता महाराज पुढे अजून एक फायनल आहे महाराजची. महाराज तवा कांड्यावे. बघू मग ती बारी कशी होती काय होती. तर मग थोडा वेळ थांबू आणि ती एक बारी शूट करून मग जाऊ घरी. कुठे महाराज? हा गाई करा थोडी, समीर गाई करा. सिरियलचा टोकन द्या. कश काय बाहेर आली मनाच्या काय माहिती. आठवले की गोडच कुठे ते गोड्याला कोणी चाललेलं आहे. गोड कुठं पळत ते हे नाही वड आमचं. रुक्मिणी कुठं पळत कुणालाच माहित नाही. कुणी पकडलीत कुणी धरलीत. सगळी बैल बाहेर जाऊन बैलाच्या माग पळत आली. गुढी कुठे तेच कुणाला माहित नाही. वरती फोन लावून आता बघायला लागून कुणी गुढीला पकडले का कुठं पळत ते शोधायला लागेल. बैलांना गाडीत भरायचंय आणि आम्ही जाऊन बसणारे. परत आलो तसं तापाडावरती जायचं आता घरी. व्हिडिओ पूर्ण दिवसभराचा होता आजचा. कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असंच अजून गाड्याचा व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडेल का नाही ते पण नक्की सांगा.
एन्जॉय केला. आज भारी वाटलं दीड दिवसांनी गाड्या लावून, कारण की उन्हाळ्यात गाड्या असतात, पावसाळ्यात सहसा नसतात. आत्ता अशा वातावरणामुळे पण इथं होतं. भारी वाटलं लई दिवसांनी गाड्या लावून. तुम्हाला कसं वाटलं गाड्याचा ब्लॉग बघून ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या आवडतीचा कोणता बैल असेल ते पण नक्की सांगा. आणि इथपर्यंत ब्लॉग बघत असेल ते मला कळावं, असं तुम्हाला वाटत असेल. मला पण भारी वाटतं तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघता येते मला बघून. तर आत्तापर्यंत ब्लॉग बघत असेल तर कमेंट बॉक्समध्ये फक्त रामकृष्ण हरी म्हणा, म्हणजे मला कळेल की तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघत होता. मग चला भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये. असंच ब्लॉग बनण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. रामकृष्ण हरी.